कुणाल सरांच्या बॅट मधून निघाल्यानंतर रिव्हर्स फुलचा एक खूप तडाखा मोठा यावेळेस शैलेश बाबा आतमध्ये आहेत आणि त्यांचं सुद्धा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय. मला वाटतं शॉर्ट फॉर्मॅट मध्ये कदाचित त्यांना या ठिकाणी फर्स्ट सेकंड स्लिप मध्ये उभं करून ठेवलेलं आहे. शैलेश दादा तावरेचा सुद्धा खेळ तुम्ही आज क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडनं पाहताय ते सुद्धा आतमध्ये आवर्जून आज आहेत. ओहो यावेळेस साहेबांचा हा फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावर. षटक क्रमांकाचा खेळ आपण पाहतो मैदानामध्ये जो सुरू आहे तो पहिल्या क्रमांकाचा षटक तुम्हाला गिरीश माने गोलंदाजी मार्गावरती बघायला मिळत होतं. गिरीश मानेचं पहिलं षटक तुम्ही पहा. पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलीवरती धावा 16 धावा धावपलीवरती पहा. एक चांगली फलंदाजी आज वेळातला वेळ काढून आपण पाहतो साहेब आहेत आणि क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आज त्यांनी आवर्जून आपण पाहतो या ठिकाणी हजेरी लावलेली आहे. वैभव षटक क्रमांक 2 ला गोलंदाजी मार्गावरती सुरुवात करण्यासाठी वैभव आहे. गावात आपण पुन्हा एकदा आपण बघू. सामना महत्वाचा आहे दोन्ही टीम साठी. आपण पाहतो ती लढाई आणि आता इथे आपण पाहतो DYSP टीम 11 अर्थात विन दी टॉस आणि इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. आम्ही प्रथम फलंदाजी करू असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि तो संघ प्रथम फलंदाजी करताना तुम्हाला आता इथे पाहायला मिळत आहे. त्यांनी चेस केला होता, पूर्ण केला होता आणि आता इथे सुद्धा त्यांना धावपली कसा तो पाठलाग करायचा. त्यामुळे आता प्रतिस्पर्धी मोठा आहे आणि प्रतिस्पर्धी मोठा असल्या कारणाने तितका मोठा संघर्ष आज तुम्हाला विरोधामध्ये अर्थात तो विरोधी संघासोबत करावा लागणार आहे आणि ते जिंकण्यासाठी आता दोन्ही संघ त्या तितक्या ताकदीनं आतमध्ये आहे. हा चेंडू यावेळेस खूप चांगला फटका सरळ बॅटने करेल. हा चेंडू पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. एक धाव या ठिकाणी मिळेल. हा चेंडू यावेळेस एक दुसरा फटका नो मॅन्स लँड जिथे एकही क्षेत्ररक्षक नाही तिथे तो चेंडू धावून थांबला होता. मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहत होते त्या खेळाडूचं. जाऊ आपण धावपलीवरती 2 षटकांचा खेळ आपण पाहतो. वैभवचं हे षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतो या ठिकाणी संपलेला आहे आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावपलीवरती धावा 20 धावा धावपलीवरती पहा. पहा चेंडू फाईन लेग
षटक क्रमांक 3 ला आपण पाहतो या ठिकाणी ही सुरुवात फाईन लेग मध्ये आलेला तो एक टप्पा चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन तिथे असतील. षटक क्रमांक 3 आहे. पुन्हा निकम आपण पाहतो यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावतात. पुन्हा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो इथे होता. इथे मात्र हा चेंडू इथे बॅटवरती मेडल होत नाही. 4 षटकांच्या अवघ्या लढाया आहेत. त्यामुळे तुम्हाला 4 ओव्हरमध्ये तुमच्या हातामध्ये एक माफक आव्हान असणं गरजेचं आहे. ज्या यावेळेस पुन्हा हा फटका आकाशाला गवसने घालणारा तो एक फार मोठा षटकार. 6 धावा इथे. हा चेंडू यावेळेस वाईड असेल. या एका अतिरिक्त धावेने धावपलीवरती धावा आपण जाऊन पाहू. 31 धावा धावपलीवरती आहेत. 31 धावा धावपलीवरती तिसरं षटक आहे. प्रगती बाजावरती यावेळेस पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू निसटला. तो जमिनीवरती आदळतोय. कदाचित बॅटची कट घेणारा तो चेंडू असावा. जीवदान पुन्हा निकम साहेबांना असेल. एखादा झेल हा खूप मोठं नुकसान तुमचं करू शकतो यामध्ये शंका नाही. आज AYSP 11 संघाची ताकद वाढलेली आहे. कारण आज स्वतः साहेब आतमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्या ताकदीमध्ये वाढ झालेली आहे. हा चेंडू यावेळेस मात्र खोलवर पद्धतीचा हा चेंडू होता. पॉइंट मध्ये हा चेंडू जाईल. क्षेत्ररक्षकाच्या हातामधून तो चेंडू निसटल्या कारणाने तिथे गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा तोपर्यंत पळून पूर्ण होतील आणि 2 धावेने 33 धावा धावपलीवरती पूर्ण होतील. 33 धावा धावपलीवरती आहे. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स आणि तो चेंडू मात्र सीमारेषेच्या आतमध्ये आहे. कुणाल निकम सरांनी केलेल्या आज पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी तुम्ही पाहिली. पहिल्या सामन्यामध्ये विकी जमादार सर होते त्यांच्यासोबत. इथे मात्र सुद्धा साहेबांनी आपण पाहतो त्यांच्यासोबत सलामी दिलेली आहे. $35 ऑन बोर्ड. 35 धावा धावपलीवरती पहा. षटक क्रमांक 3 चा खेळ या ठिकाणी मैदानामध्ये संपलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 35 धावा. शेवटचे 6 चेंडू आपण पाहतो या ठिकाणी आता शिल्लक आहेत आणि शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज मनोज. मनोज षटक क्रमांक 4 ला या ठिकाणी सुरुवात आहे. आणि पहिला चेंडू आपण पाहतो मेन पंतांनी या ठिकाणी तो स्वर पद्धतीचा घोषित केलेला आहे. आजही पहा खूप मोठ्या मोठ्या ताकदवान संघांचा सामना आपण गेली काही वेळेमध्ये आपण पाहतो मागे बघितलेला आहे. हा चेंडू यावेळेस धावबांची संधी साहेब डेंजर एंडला. तिथे मात्र हा चेंडू जाईल एस्टन वरती जाऊन खेळाडूने लावला. पहिलं फलंदाज बाद इथे साहेब बाद होत आहेत. कारण शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये आता जिथून धावा मिळतील तिथून धावा गोळा करण्याचं काम AYSP 11 टीमला आपण पाहतो या ठिकाणी करायचं. आता धावपलीवरती धावा आहेत का 36 ऑन बोर्ड. 36 धावा धावपलीवरती आहे. शेवटच्या षटकाचा खेळ प्रगती पदार्थ सुरू असताना 36 धावा धावपलीवरती खूप चांगली फलंदाजी साहेबांची आपण पाहिली. पुन्हा एकदा रिव्हर्स आहे. खूप बहारदार फटका. शुभम तुला पाहुनिया सोनू माझी जादू पुढे झाला 42 धावा धावपलीवरती आणि पुन्हा एकदा
यावेळेस मात्र शैलेश बाबांनी टिपलेला एक आपलातून जाईल आणि निखिल भैया वापकर यांच्या वतीने या झेलसाठी तब्बल 501 रुपयांचं पारितोषिक त्यांना रोख पद्धतीने इथे आलेलं आहे. तर आदित्य दादा भापकर यांच्या वतीने या झेलसाठी आपण पाहतो 501 रुपयांचं पारितोषिक आज शैलेश बाबांसाठी आपण पाहतो ते पारितोषिक आहेत. मॅच झाल्यानंतर हे पारितोषिक मात्र रोख पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दिले जाणार आहे. त्रेचाळीस धावा धावपलीवरती आहेत. शेवटचं षटक प्रगती पदार्थ आहे आणि 43 धावा धावपलीवरती 1,00,000 रुपयाचं असणारं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहताय. पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा हा चेंडू बॅटवर ते मिडल होता नाही. कदाचित मनपंतांचा इशाऱ्यात ते क्लिअर होईल कारण ती बाईची एक सिंगल होती. व्हाईट बॉल. चार ओव्हर नंतर धावपलीवरती बनवलेले आहेत 47 वर्ग करा. हो चला आपण सांगवी टीम फलंदाज पाठवून द्या. आपल्याला 48 धावींची ही गरज सामना जिंकण्यासाठी आपण पाहतो या ठिकाणी असणार आहे. पहिलं षटक आपण पाहतो आता गोलंदाजी मार्गावरती स्वतः कुणाल निकम आपण बघणार आहोत. पहिलं षटक टाकण्यासाठी ते गोलंदाजी मार्गावरती आहे. स्वयं तावरे आपल्याला विनंती आहे की आपण मंचावरती या. पहिलं षटक आहे आणि मला वाटतं गिरीश माने ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक इनला शेखर भाई आहेत. या आधीच्या सामन्यातले मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्यांना मिळाला होता. शेखर आणि गिरीश माने ही पहिल्या क्रमांकाची जोडी आणि
कुणाल निकम आपण पाहतो गोलंदाजी मार्गावरती पहिलं षटक घेऊन धावण्यासाठी तयार असणार आहे. 48 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी सांगवी टीमला ती गरज आहे आणि त्या 48 धावींचं टार्गेट घेऊन तो संघ आता आतमध्ये आहे. चला लवकरात लवकर सामना चालू करून घ्या सर. वेळ आपल्याला थोडासा जास्त अजूनही लागणार आहे कारण अजूनही 2 सामने खेळवायचे आणि आता बराचसा वेळ आपल्या हातामध्ये नाही कारण आता तुम्ही पहा आज 10 संघ खेळत होते आणि 10 संघ खेळल्या कारणाने आपल्याला जास्त सामने आज खेळवावे लागले. त्यामुळे आज शेवटचा उपांत्यपूर्व फेरीतला सामनाही आज आपल्याला खेळवून घ्यायचा आहे. त्यामुळे आपण लवकरात लवकर हे 4 षटकं टाकून घ्या. आपल्याला मी मनापासून विनंती करतो, वेळ आपल्याकडे जास्त नाही आहे. 48 धावींची ही गरज. हा चेंडू यावेळेस स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये येणारा हा चेंडू आहे. एक धाव, दुसऱ्या धावेचा हा प्रयत्न, फेक आणि मेन पंच आपण पाहतो डॅनिश सर अगदी चाणाक्ष चतुर नजरेनं पाहत होते. तो खेळाडू शेखर मात्र आपल्या गटामध्ये सुरक्षित पोहोचला. ही खूप जीव घेऊन धाव होती, जीव मुठीत घेऊन आपल्या घरट्याकडे धावत होते दोन्ही खेळाडू आणि तो खूप जीव घेणा मोठा प्रवास आपण पाहतो. त्यांनी पाहता पाहता पूर्ण केला. आणि 2 धावा. धावपलीकडे हा चेंडू यावेळेस आडवा बॅटनं गिरीश माने डीप फाईन लेग मध्ये हा चेंडू. चार इथे डीप फाईन लेग मध्ये खेळलेला चेंडू सीमारेषेला आग लावणारा तो चेंडू होता. खणखण चौकार मिळाला आणि या चौकाराच्या साहाय्याने सांगवी टीमचा धावफलक सुद्धा पुढे सरकला. धावफलकावरती धावा टोटल आहेत 6 धावा. पहिल्या षटकाचा हा खेळ प्रगती पदार्थ आहे. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि ते पॉवर प्लेचं षटक दोन्ही संघांकडनं तितकंच महत्वाचं असणार आहे. गिरीश मानेने या आधीच्या सामन्यामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी केली होती हे आपण सर्वांनी पाहिलं होतं. इथे मात्र पहा एक चौकार खेळल्यानंतर त्यानंतरचा पुन्हा एकदा कुणाल निकम साहेबांचा तो चेंडू खाली राहिला होता आणि जैल नवीन खेळाडू वैभव नवीन खेळाडू आपण पाहतो आतमध्ये गिरीश मानेची जागा भरून करण्यासाठी. आता गिरीश माने मात्र इथे कोसळतोय. इथे पण एक सपोर्ट लावलाय संघाला पडलेलं नाही तर प्रचंड मोठं भगदाड आहे आणि इकडे एक्स्ट्रा फळी टाकायची. भयांवरती मात्र ती जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. धावांचा डोंगर मोठा आहे आणि तो धावांचा डोंगर फोडण्यासाठी आता भैयांना कदाचित शेवटच्या चेंडूपर्यंत लढावं लागणार आहे. पहिलं षटक आहे 6 धावा धावपलीकडे 1 गडी बाद आणि पहिल्या षटकांत सुद्धा अजूनही बरेचसे काही चेंडू आपण पाहतो या ठिकाणी शिल्लक आहे. टोटल 48 धावांचा हा पाठलाग आतमध्ये घेऊन तो संघ धावतो आतमध्ये. फुलटा असा चेंडू मिड ऑफ मध्ये हा चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा तिथे पाहायला मिळालं. फक्त एक सिंगल धाव मिळेल आणि एका सिंगलच्या साहाय्याने धावपलीवरती 7 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीच्या उंबरठ्यावरती असताना हिंदवी स्वराज्य ग्रुप यांच्या वतीने आयोजित नगरसेवक चषक 2021 ही स्पर्धा आपण पाहतोय. कालही बऱ्याचशा मोठ्या संघांना खेळण्याची संधी इथे ऑर्गनायझेशन कमिटीने उपलब्ध करून दिली होती आणि आजही या दिवसामध्ये तुम्हाला प्रचंड मोठ्या खेळाडूंचा भरणा असणारे प्रचंड मोठे बांधव स्पर्धे प्रत्येक गावावरून इथे खेळण्यासाठी आले होते. तर तिथले काही संघ अजूनही खेळतात तर काही संघांना मात्र या स्पर्धेमध्ये आज पराभव स्वीकारावा लागलेला आहे. पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलीवरती 8 धावा 1 गडी बाद 18 चेंडू अजून शिल्लक आहेत.
आणि अजून 18 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 40 धावेची गरज अजून इथून पुढे आहे. अठरा चेंडू आणि 40 धावेची गरज असणारा हा सामना तुम्हाला आता इथून पुढे आतमध्ये पाहायचा आहे. पहा, 18 चेंडू आणि 40 धावेची गरज असणारा हा सामना षटक क्रमांक 2 ला आता सुरुवात होणार आहे. आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती सुद्धा दिवार साहेब गोलंदाजी मार्गावरती DYSP 11 टीम कडनं आपण पाहतो साहेबांनी चेंडू हातावरती घेतलेला आहे. चला, पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलेलं आहे. कोणाला सर लवकर थोडस क्षेत्ररक्षण जागेवरती घ्या, कारण अजून 2 सामने आहेत आणि तेही 4-4 षटकांचे सामने खेळवायचे, त्यामुळे वेळ लागणार आहे भरपूर. चला साहेब उरका. 18 चेंडू आणि 40 धावेची गरज सामना जिंकण्यासाठी असणारा हा सामना तुम्ही आतमध्ये पाहत आहात. देवर साहेब आहेत, वैभव ऑन स्ट्राईक. पहिलं षटक संपलेलं आहे, दुसऱ्या षटकाला होणार ही सुरुवात आहे. अजूनही सामना अगदी विजयाचं पाठ समांतर आहे. DYSP 11 विरोधामध्ये सांगवी, या 2 संघांमध्ये होणारी ही लढाई. नो बॉल बेमर पद्धतीचा तो नो चेंडू मेन पंचांनी घोषित केलेला आहे. नो बॉल आणि 1 धाव पण पाहतो अटीकेने पडून अशा +2 धावेने धावफलक पुढे सरकेल तर येणारा चेंडू हा फ्रीड घेऊन येईल. आणि फ्रीडच्या चेंडूवरती अर्थात उंफट्यावरती खेळाडू उभा असेल शेखर भाई ऑन स्ट्राईक. यादीच्या सामन्यामध्ये सुद्धा आपण पाहतो शेवटच्या चेंडूपर्यंत नॉट आउट होते. शेखर आपण पाहतो अर्थात शेखर भाई ज्यावेळेस गिरीश लवकर खेळाडू बाद झाला, त्यानंतर त्यांनी तिथेही किल्ला सांभाळला होता आणि आता इथे आपण पाहतो अजून बऱ्याचशा चेंडूंचा सामना करण्याची संधी जरी आली नसली तरी अजून नॉट आउट आहे. आणि सगळं मैदान खेळण्याची ताकद त्यांच्या मनगटामध्ये आहे. आज सांगवीवरनं हा संघ इथे आतमध्ये आलेला आहे. फ्रीडचा चेंडू आणि पहा फ्रीडचा चेंडू खेळून काढला लॉगआउट मध्ये. क्षेत्ररक्षण समोर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, तितकं चांगलं कलेक्शन आणि तितकं चांगलं फेक सुद्धा. एक सिंगल इथे घेईल. एका सिंगलच्या सहाय्याने कॅल्क्युलेशन मध्ये आपण जाऊ. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 17 आणि 17 चेंडू मध्ये 37 धावेची गरज अजून इथून पुढे आहे. 17 चेंडू आणि 37 धावा, सामना रंगतदार होईल यामध्ये कोणतीही शंका नाही. बिग फाईट, बिग बॅटल आहे या 2 संघांमध्ये. कोणी हारण्यासाठी आलेलं नाही. दोन्ही स्वप्न बघितलंय की आम्हाला इथे जिंकायचंय आणि ते स्वप्न घेऊन संघांनी मैदानामध्ये लढायला सुरुवात पुन्हा एकदा केलेली आहे. आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज 11 खेळाडूंची टक्कर तुम्ही आतमध्ये पाहणार आहात. नॉकआउट ही स्पर्धा आहे, म्हणजे मी सांगितलेलं आहे प्रत्येक सामना तुम्हाला फायनल सारखा खेळायचा आहे. ह्या जगामध्ये हारणाऱ्याला दुसरे जग देत नाही आणि इथेही या स्पर्धेमध्ये हरणाऱ्याला दुसरी संधी नाही. त्यामुळे तुम्हाला जिंकावं लागणार आहे. आता इथे एका साईडला धावफलकांचा पाठलाग आहे, तर DYSP 11 हा संघ धावफलक डिफेंड करतोय, कुठेतरी तो वाचवतोय. धावा धावफलकीवरती. षटक क्रमांक 2 चा खेळ हा सुरू आहे आणि 12 धावा धावफलकीवरती तुम्हाला पाहायला मिळतील. शेखर भैया ऑन स्ट्राईक, ती ताकद त्यांच्याकडे आहे. अजूनही सामना आपण पाहतो संपवण्याची ताकद ते ठेवतात. मात्र आज देवार साहेबांनी केलेली गोलंदाजी सुद्धा खूप चांगली आहे. आज त्यांनी सुद्धा समोरच्या फलंदाजांना अगदी थांबून ठेवलेला आहे. कुठेही मोठे फटके खेळू देत नाही. शेखर अर्थात गिरीश महानेने 1 चौकार खेळला होता आणि तो चौकार सोडल्यानंतर बाकीच्या कोणताही मोठा आता चेंडूवरती मोठा फटका आतापर्यंत तरी गोलंदाजांनी खेळू दिलेला नाही. दुसरं षटक आहे, टोटल 48 धावा. सामना जिंकण्यासाठी गरजेचा आहे. व्हाईट बॉलचा हा इशारा आपण पाहतो या ठिकाणी मेनपंत देतील. व्हाईट बॉल आपण पाहतो धावफलकीवरती 1 धावा अर्थात इथे वाढली जाईल. 14 धावा धावफलकीवरती या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 14 धावा धावफलकीवरती आहेत.
अजूनही 34 धावा हा सामना जिंकण्यासाठी इथून बरं गरजेचे आहेत. हा चेंडू येईल स्क्वेअर लेग पंचांच्या थेट पाठीमागे डीप स्क्वेअर लेग मध्ये आला होता हा चेंडू आणि आई चेंडूवरती आपण पाहतो फक्त एक सिंगल धाव्या ठिकाणी घेतली जाईल. एका सिंगलच्या सैन्यात जसं जसं एक चेंडू टाकून होईल तशा तशा धावा घेतल्या जातील तशा तशा मात्र कॅल्क्युलेशनमध्ये चेंजेस तुम्ही बघणार आहात. आणि आता हा धावफलक बनवण्यासाठी इथे जो संघर्ष अजून सुद्धा आतमध्ये आहे. यशस्वी व्हायचे आता हे दोन्ही संघटना पाहते मनाशी खुणकान बांधून आतमध्ये उतरलेले आहेत आणि तुम्ही मनाशी बाळगलेली स्वप्न जोपर्यंत तुमचं पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही संघर्षाचं मैदान सोडू नका. आणि ती संघर्षाची लढाई इथे अजूनही सुरू आहे. सतरा धावा धावफलकीवरती पूर्ण होतील. दिवार साहेब का आतापर्यंत एक अचूक लाईन वरती चेंडू ठेवलेला आहे. पहा चेंडू यावेळेस डीप फॅन्डिंग मध्ये क्षेत्ररक्षकाला तिथे तैनात करून उभं ठेवलंय आणि तो चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये साहेबांनी सांभाळला सुद्धा. नो बॉल, नो बॉल. फ्रीडचा पुन्हा एकदा आपण पाहतो तो चेंडू असेल आणि यावेळेस मात्र वैभव ऑन स्ट्राईक. आता इथेही मोठ्या फटक्याची गरज कुठेतरी सांगवी टीमला आहे. पहा चेंडू यावेळेस डीप कव्हर, प्रचंड मोठा हा गॅप आहे आणि तो चेंडू डीप कव्हर सीमारेषा बाहेर. 4 रन. तर अजून 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 25 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आता इथून पुढे आहे. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. अजून या सामन्यामध्ये काय होईल सांगू शकत नाही. नाजुक सी जिंदगी कभी भी छूट सकती है, शीशे की तस्वीर कभी भी फूट सकती है, विश्वास करना बेकार है जिंदगी का साकिब, नाव कागज की है कभी भी डूब सकती है. 12 चेंडू 25 धावांची गरज. सामना संपला नाही. ओरडून सांगा जगाला शर्यत अजून माझी संपलेली नाही. 5 किलोमीटर पळालेला खेळाडूला विचारा की बाबा तुझ्या विजयाचं रहस्य काय, तर तो 5 किलोमीटर पळालेला खेळाडू विजयाचं एकच रहस्य सांगेल की मी कुठेही थांबलो नाही. आता इथेही हा सामना महत्वाचा आहे. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल आणि षटक क्रमांक 3 घेऊन येतील गोलंदाजी मार्कवरती. श्रीकांत सर गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 3 ला ते सुरुवात करणार आहेत. सामना महत्वाचा आहे, सामना निर्णायक आहे आणि आज जे काय करायचं ते आजच करायचं ना, तर इथे आत्ताच करायचं आहे. परमेश्वर प्रत्येकाला हिरो बनण्याची संधी देतो, त्याला सोप्या शब्दात आज असं म्हणतात आणि तो आज तुमच्या हातामध्ये आहे. आयुष्य म्हणजे तुम्ही पहा अनुभव, प्रयोग आणि अपेक्षा याचं एक समीकरण असतं. आता कालचा दिवस हा आपला अनुभवाचा होता, आजचा दिवस आपला प्रयोगाचा आहे आणि उद्याचा दिवस ही आपल्या अपेक्षा घेऊन उजळणारा असणार आहे. बारा चेंडू शिल्लक आहेत. 25 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी अजूनही तुम्हाला आतमध्ये बघायला मिळेल. फक्त वेळ वाचवा, थोडस विनंती आहे टीमला, थोडस वेळ वाचवा. अजूनही 2 सामने आपल्याला यानंतर अजून खेळवायचे आहेत. हा चेंडू यावेळेस मिड विकेट मध्ये हा चेंडू खेळलाय. एक अफलातून क्षेत्ररक्षण चेंडू थांबवला त्यांनी सीमारेषेच्या आतमध्ये. आता मात्र पुन्हा एकदा आपण समीकरणामध्ये जाऊ. 11 चेंडू शेवटचे शिल्लक राहतील आणि 11 चेंडू मध्ये 24 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आता इथून पुढे असणार आहे. हो, हा चेंडू वाईटचा हा इशारा मेनपंच ढाणी सरांचा आलेला आहे आणि हा एका वाईट चेंडूने पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन मध्ये होणारा चेंज. 11 चेंडू तशीच्या तशी शिल्लक आहेत आणि आता सामना जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आता मैदानामध्ये सांगवी टीमला अजून असणार आहे.
हा चेंडू वन बाउन्सचा इशारा आपण पाहतो गोलंदाजाला दिला जाईल. एक चेंडू असतो तो गोलंदाजाला टाकता येतो, त्याला वेस्ट इंडिज मध्ये परफ्यूम बॉल असं सुद्धा म्हटलं जातं. पंचांनी सुद्धा वॉर्निंग दिलेली आहे सरांना की आता तुमच्याकडे जो वन बाउन्सचा चेंडू टाकण्याचा एक संधी होती ती तुम्ही टाकून घेतलेली आहे, आता तुम्ही टाकू शकत नाही. हा चेंडू वैभव डीप वाईड लेग, एक टप्पा चेंडू सीमारेषा बाहेर. नऊ चेंडू आता शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये अजून 19 धावींची गरज आता सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. 9 चेंडू 19 धावींची गरज असताना हा सामना अखेर उठून पेटलेला ज्वलंत थरार तुम्ही आतमध्ये पाहताय. सावलेंनी जरी मैदानाच्या आतमध्ये पदार्पण केलं असतं तरी खऱ्या अर्थानं आता मैदान पेट घेत आहे. व्हाईट बॉल चा हा इशारा असेल. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव. 9 चेंडू आणि आता सामना जिंकण्यासाठी अजून 18 धावींची गरज आता इथून पुढे आहे. 9 चेंडू 18चं हे समीकरण. हा चेंडू यावेळेस मात्र स्टंपच्या लेन्समध्ये टाकलेला हा चांगला चेंडू होता. एक सिंगल धाव तिथे घेतली जाईल. एका सिंगलच्या साहाय्याने आपण पुन्हा एकदा समीकरण मी सांगतो. 8 चेंडू शिल्लक राहतील आणि येणाऱ्या 8 चेंडू मध्ये अजून 17 धावींची गरज आहे. परमेश्वराकडून प्रार्थना आता सुरू झालेली आहे. 8 चेंडूंचा खेळ आहे. 17 धावींची गरज आहे. अजून यानंतर एक षटक शिल्लक आहे. यावेळेस बॅट कट घेणार हा चेंडू. साहेबांनी चांगले क्षेत्ररक्षण तिथे केलं. फक्त एक धाव आपण पाहतो त्या ठिकाणी घेऊ दिली समोरच्या संघाला. आता 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये 16 धावींची गरज मैदानामध्ये अजूनही आहे. 7 चेंडू 16 धावींची गरज. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला. अजूनही 6 चेंडू आपण पाहतो या ठिकाणी आपण मैदानामध्ये बघणार आहोत. वैभव यावेळेस अपील मेन पंचांकडे दिवाण साहेबांनी खूप केली होती मोठी, मात्र मेन पंचांनी शांत डोक्याने तिथे निर्णय दिला की हा वाईट बॉल आहे. आता 7 चेंडू अजूनही आहेत आणि 7 चेंडू मध्ये 15 धावींची गरज आता इथून पुढे आहे. 7 चेंडू आणि 15 धावा. एक धावा आता किती महागडी झालेली आहे तुम्ही पहा. मध्यंतरीच्या काळामध्ये जसं सोनं मागलं होतं ना कोरोनाच्या काळामध्ये, तसं आता एका धावेला खूप जास्त महत्व प्राप्त होणार आहे. मध्ये हा चेंडू वैभवनं घंटा सोडलं होतं. शैलेश बाबांनी मात्र सांगितलं थांबा, इथे पायांना जर ब्रेक लावलं नाही तर कदाचित ऍक्सिडेंट होईल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी आता इथून पुढे आहे. 6 चेंडू 14 धावींची गरज असताना सामना महत्वाची लढत आहे. परमेश्वराकडे आता पहा, तुम्हाला काय मागायचं असेल तर तुम्ही आता इथे धनसंपत्ती तर मागू शकत नाही. God, the God grant me the serenity to accept the things which cannot change, correct to the change nothing which I can, wisdom know the difference. शिरसुपर या इथे की परमेश्वरा जे मी बदलू शकतो ते बदलण्याचं धैर्य मला दे, जे मी बदलू शकत नाही ते स्वीकारण्याचं सामर्थ्य मला दे, आणि मी जे बदलू शकतो आणि जे बदलू शकत नाही या दोघांमधला फरक ओळखण्याचं शहाणपण मला दे. शेवटचे 6 चेंडू कोण टाकेल? हा सामना आता हळूहळू व्हेंटिलेटर वरती गेलेला आहे. चुकली दिशा तरी हुकेल ना श्रेय सारे, वेड्या मुसाफिराला सामीर सर्व तारे. मी चालतो अखंड चालायचे म्हणून, धुंदीच या गतीच्या सारेच बंद प्यारे. 6 चेंडूंचा खेळ आहे. 14 धावींची गरज आहे. जिंकला तर पुन्हा खेळताल, पराभूत ठरला तर आज इथे थांबावं लागणार आहे. यावेळेस पहिला चेंडू खूप चांगला होता. एक धाव घेतली तिथे, लेग बाईज. आता धावा कुठून येत आहे त्याला महत्व नाही, सांगवी टीमकडनं धावा येणं गरजेचे आहे. 5 चेंडू शिल्लक राहतील आणि 13 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. 5 चेंडू 13 धावींचे समीकरण असणारा सामना महत्वाचा आहे. आगीला उठून पेटलेला एक ज्वलंत थरार. 2 वाघांची झुंज आहे आणि ज्यावेळेस 2 वाघ एकमेकांसमोर येतात ते गुरगुरनं तुम्हाला आतमध्ये आता पाहायला मिळणार आहे. डिवायस P11
विरोधामध्ये सांगवी स्वतः साहेब आतमध्ये आहेत, त्यांनी निरोप सुद्धा गोलंदाजाला येऊन दिलेला आहे. हा चेंडू यावेळेस टीपला दा सीमारेषा बाहेर. या षटकाराच्या सहाय्याने अगदी सामना जवळ आला. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आता इथून पुढे आहे. हिंदवी स्वराज्य ग्रुप यांचे सगळे जे कार्यकर्ते इथे आहेत त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. निखिल भाई आणि मयूर भाईंनी आपल्याला आवाज दिलेला आहे. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. पाच मध्ये एक षटकाराने कॅल्क्युलेशन अगदी बदललं. हो, यावेळेस 7 चेंडू इथे मात्र निर्धाव टाकलेला आहे. आता या निर्धाव चेंडूने पुन्हा एकदा कॅल्क्युलेशनमध्ये आपण जाऊ. शेवटचे 3 चेंडू आणि नीड गरज आहे ती 7 धावांची. गरज हा शब्द छोटा आहे, मी सांगितलं, मात्र हा शब्द आयुष्य कसं जगावं तुम्हाला शिकवतो आणि त्याची जाणीव तुम्हाला असणं गरजेचं आहे. तुमची कल्पना शक्ती आत्मनाला लागलेली आहे. इच्छा शक्तीचाही हा खेळ आहे. हो, हा चेंडू वाईड आहे. आता 3 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना हा सामना एक मोठा फटका सामना पुरेपूर फिरू शकतो. या सामन्याचं समीकरण मात्र अजूनही 1-2 चेंडू जर साहेबांनी अचूक लाईन लेंथ वरती टाकले तर परिस्थिती पुन्हा एकदा त्यांच्या हातामध्ये येईल, यामध्ये कोणतीही शंका नाही. आणि यावेळेस स्पीड विकेट मध्ये हा चेंडू खेळलाय आणि झेल टिपला तिथे आणि धक्का क्रमांक 1. अजून 2, अजून 1. दोन चेंडू 6 धावांची गरज आहे. शैलेश बाबा, तुम्ही जर षटकार खेळला तर निखिल भाई यांनी सांगितलं 1000ला असेल तो आज षटकार. 1000 रुपये देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं. हिरव्या पिवळ्या माळावरनं हिरवी पिवळी शाल घ्यावी. आदित्य भापकर यांच्या वतीनं षटकार तुम्हाला बाबा 2000ला आहे. म्हणजे एक षटकार आता टोटल 3000 रुपयाला असणार आहे. सह्याद्रीच्या कड्याकडनं छाती सारखी खऱ्या अर्थाने ढाल घ्यावी. 2 चेंडू 6 धावांची गरज. आणि गौरव दादा भापकर यांनी 5 षटकाराला पारितोषिक लावलेलं आहे. शैलेश बाबांच्या 5 षटकाराला आता ते 2500 सांगतायत. त्यांनी 3000 मधले 500 कमी केलेले आहेत कारण ते नॉन स्ट्राईक एंडला आहेत म्हणून. स्ट्राईक एंडला आल्यानंतर 3000 पुरे होतील. 2 चेंडू 6 धावांची गरज आहे. अगदी हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना. आणि इथे आपण पाहतोय देवार साहेब स्वतः धावत गेले तिथे आणि चेंडू त्यांनी एक्स्टर्नवरती लावलेला आहे. एक चेंडू शिल्लक आहे आणि एका चेंडू मध्ये 6 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आता इथून पुढे आहे.
शेवटचा एक चेंडू शैलेश बाबांनी षटकार जर खेळला 5,000 रुपयांचं पारितोषिक बाबांसाठी असणार आहे. आदित्य दादा भापकर यांनी पारितोषिक इन्क्रीज केलेलं आहे, वाढ झालेली आहे पारितोषिकामध्ये. एक चेंडू, आता त्यांच्या हृदयाचे ठोके जर मोजले शैलेश बाबांचे तर ते वाढलेले असते. एक चेंडू खेळायचा आहे. आज जर खेळला तर रात्रभर डोळ्याला डोळा लागायचा नाही. आणि आज ती संधी आहे. एक चेंडू 6 धावांची गरज असणारा हा सामना तुम्हाला मैदानामध्ये DYSP11 विरोधामध्ये सांगवी या दोन संघांमध्ये होणारी लढाई एक चेंडूवरती आलेली आहे. हा चेंडू यावेळेस खेळलाय लॉग ऑन. कुणाल निकम साहेब उभे आहेत आडवे भिंतीसारखे तिथे आणि थांबवला चेंडू आणि सामना संपला आणि सामना जिंकला. यानंतर होईल सामना शिरसुपर संघाच्या संघनायकांना. मला वाटतं मी मागाशीच आवाज दिला होता. कुठे आहात तुम्ही? शिरसुपर संघाचे संघनायक